दरम्यान सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुखांच्या हत्येच्या तपासाची जबाबदारी आता स्वतःकडे घेतली। तसंच थेट नाव न घेता सुरेश धसांवर टीका करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना साथ घातली आहे। तुम्ही आंदोलन वगैरे काही करू नका, तुमचा लढा आम्ही लढू। की ही लढाई आज तुमची नाही, ही लढाई आमच्या सगळ्यांची आहे आणि तुम्ही कोणीही उपाशी राहणार नाही। या राज्यातला माझा कुठलाही भाऊ किंवा बहीण उपाशी राहणार नाही। उपाशी राहिले तर आम्ही राहू, पण तुम्हाला आम्ही उपाशी राहू देणार नाही। तुम्ही या लढा लढायचा नाही, आम्ही लढणार। आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी कोणाला कुठे भेटणार नाही, काही करणार नाही आणि कॉम्प्रोमाइजचा तर विषयच नाही। सत्यमेव जयते, सत्याचाच विजय झाला पाहिजे। काही होऊ दे, बाकी कोणी जबाबदारी घेऊ दे किंवा नाही, पण एक माणुसकीच्या नात्याने हा लढा सुप्रिया सुळे लढणार आहे। अशा महाराष्ट्रातली महिला म्हणून, खासदार म्हणून नाही, मी मुख्यमंत्र्यांना मी जाणार आहे, मी त्यांना वेळ मागणार आहे आणि माझा पदर पुढे करणार आहे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी न्याय करा। मी मुख्यमंत्र्यांना आज विनंती करणार आहे की आम्हाला एक दिवस आड अपडेट पाहिजे की तुमचं प्रशासन काय काम करतं। 8 दिवसापूर्वी बाप्पा आणि आम्ही अमितभाई शाहना परत जाऊन भेटून आलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की ते जातीने लक्ष या विषयात जाते। एका गृहमंत्र्याकडे आम्ही दोघं लोकशाही पद्धतीने न्याय मागायला। बाप्पा आधी भेटून आले होते, आम्ही परत परवा भेटून आलो आणि माझी अतिशय विनम्रपणे, प्रांजळपणे त्यांना हात जोडून विनंती की बाबा ह्याच्यामध्ये मग पोलीस असू दे, अधिकारी असो, कोणीही गुन्हेगार असो, त्याची गय करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।